तरी बसवाई द्यायचा त्याला बोल तरी बसवायची एखाद्या माणसाला बसवा
देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सुडी सर्वता, अन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण ना सोडी सर्वथा, अन तुझी पंढरीनाथा. नामामध्ये केशवराजा, नामामध्ये केशवराजा, केला नियम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, अन तुझी पंढरीनाथा. विठ्ठल देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, अन तुझी पंढरीनाथा. प्रथम नमन करू पांडुरंगा, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम नमन करू वर्णता, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगी आता दंडवत. आता वंदू साधू सज्जन, अखंड हृदयी हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्यामध्ये नमन दंडवत. ऐसे नमन करो सकळा, हरि कथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी मनोन कोलिया बाळा, चालवी सकळा नामाळे. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मंगल भवन पुनी पुनी कीर्तने सीताराम चरित पावन, मधुर सुरस उमती मनवान. सीताराम चरित पावन, मधुर सुरस उमती
मंगल दशरथ अजिर बिहारी राम या राम या राम या राम या गणांची क्रिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची भक्ती श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो तुमचा अनुग्रह लाधोलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधोलो पावन झालो चराचरी भगवंताच्या कृपेने श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने गेली जवळजवळ मला वाटतं 46 वर्ष चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह गर्दी दर्दी शिस्त शांतता जरी पहिलाही दिवस असेल तरी तर काही ठिकाणी महाराज मोठा मांडव पण ऐकायला पुढं 5च पांडव उपयोग आहे का काय उपयोग नाही पण इथे मात्र त्याग आहे सेवा आहे तपश्चर्या आहे साधना आहे सुवत्व आहे सत्व आहे संस्कृती आहे ज्ञान आहे भक्ती आहे वैराग्य आहे आणि भक्ती प्रेम आहे महाराजांच्या कृपाशीर्षामुळे ब्रह्मीभूत वैकुंठवासी धोंडोपंत महाराज भोसेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर खटवांग राजा यांच्या या पुण्यनगरीमध्ये पाटील आणि डोंगरे वस्ती मुळे संपूर्ण
भाविक जन या ठिकाणी एकत्रित येऊन महाराजांनी सुरू केलेल्या परंपरेचा वसा वारसा त्याचा झेंडा आपल्या खांद्यावर निशाण घेऊन या प्रसार माध्यमांच्या काळामध्ये देखील हा सप्ताह मोठ्या आवडीनं करतात. व्रतस्थ जीवनी ज्या ठिकाणी नामधारक नसेल त्या ठिकाणी महाराज सप्ताह करत नाहीत. लक्षात असेल, माहिती असेल. जिथे आपले नामधारक असतील, दीक्षा दिलेले असतील, जिथे आपुलकी, आस्था, प्रेम, जिव्हाळा, आवड, भक्ती प्रेम असेल, ज्यांना गुरुतत्व हे कळालेलं आहे. आणि म्हणून तर म्हटलंय ना, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाता नाही त्रिभुवनी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी ढळमळीना. आणि म्हणून हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह. नाही तर अनेक ठिकाणी लोक मोठाले सप्ताह करतात. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 2 महिने, 4 वर्षे, 10 वर्षे नंतर मात्र जेवायला 60 पण विना म्हटलं, पहारा म्हटलं की खुटीला गाठ, अशी अवस्था निर्माण होती. कारण परंपरा निर्माण केलेली नाही, पाठीमागे त्याग नाही, पाठीमागे आशीर्वाद नाही. आलं का लक्षामध्ये? इथे मात्र तुमची या दासीचा
गुरु नाही तर गुरुपेक्षा देखील काय, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद देवा हाची मज लक्षामध्ये. आणि म्हणून कदाचित शंकराचार्यांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत आपण पाहिलेले नाहीत, आपल्याला त्यांचा सहवास लाभलेला नाही. पण मला वाटतं या कलियुगामधले प्रत्यक्ष त्यांच्या रूपाने त्यांचं कार्य करणारे संत मात्र आपण पाहिलेले आहेत. ते म्हणजे शिवलाल स्वामी. विठ्ठल विठ्ठल. साधूचं विरक्त जीवन किती असावं. काल परवाचं उदाहरण, घरातील आप्त इष्ट सगळे सोयऱ्यामधील मला वाटतं भाचीचा कोणाचा तरी मृत्यू झाला, पण सत्याची जागा महाराजांनी सोडली. याला म्हणतात नियम. याला काय म्हणतात? नियम, निष्ठा, त्याग. लक्षामध्ये आपण भाग्यवान आहोत की या कलियुगामध्ये जिकडे चटक मटक आता सगळा बाजार सुरू झालेला आहे, बरोबर आहे की नाही, अशामध्ये सुद्धा आपली निष्ठा, आपली संस्कृती, आपल्या परंपरेचा वारसा, संप्रदायाचा वारसा, त्याचा वसानी वारसा घेऊन पुढेही चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे. असं म्हटलं जातं, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात तोडून द्यावे का? असं नाहीये. असं म्हटलंय, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाराचे हात घ्यावे. याचा अर्थ जसं संत महात्म्यांनी गुरुनी आपल्याला प्रसाद दिला ना, आपण सुद्धा तो पुढे तसाच द्यायचा असतो. याला म्हणतात देणाराने देत जावे. त्यांचे हात देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल, हिंदू धर्म टिकवून ठेवायचं काम कोणी केलं असेल, तर अशा संत महात्म्यांनी केलं. देहाचा विचार कधी केला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या निमित्ताने मी नेहमी सांगत असतो, जीवाचं जीवन हे घरापुरतं मर्यादित, संकुचित, म्हणून त्याला जीव असं म्हटलं जातं. जीवाचं केलं तर वर्ष श्राद्ध केलं जातं, नाहीतर तेही केलं जात नाही. बऱ्याच वेळा लोक भेटल्यानंतर विचारतात, महाराज आमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घालायचंय, कधी घालायचं? म्हटलं बाप तुझा का माझा? तो म्हटला बाप माझाच. मग तू लक्षात ठेव ना, ज्या बापाने दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काड रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी कमवून ठेवलं ना, तुम्ही त्याची साठी मृत्यूची तिथी सुद्धा लक्षात ठेवत नाही. मग अशांची पित्र कधी घातली जातात? सुद्धा सार्वपित्री अमावस्याला म्हणतात त्याला, बरोबर आहे. मला सांगा, सार्वपित्री अमावस्याला तुम्ही पत्र्यावर घास टाकला आणि असेच 4-2 बाहेरची चांगले पहिलवान गोळा झाले आणि तुमच्या बापाला तिथेही धक्का दिला, पडलं बाजूला, तिथेही उपाशी मरेल. इथं तर मारता पण तिथं पण उपाशी मरेल, लक्षात ठेवा. म्हणून जीवाचं मी आणि माझं माझ्या कुटुंबापुरतं त्याला जीव असं म्हटलं जातं. पण याच्या पलीकडे देवाच्या बाबतीत असं म्हटलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानतम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत धर्माचं संरक्षण करतो. अयोनी संभव प्रगटला हा राघव, किंवा भक्ता रखे पायापासी दुर्जनासी संहारी. म्हणून देवाची काय केली जाते? जयंती केली जाते. युग पुरुषाची जीवन जयंती केली जाते. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी सुद्धा केली जाते. देवाची पुण्यतिथी करत नाहीत, लक्षात. मग पुण्यतिथी कोणाची केली जाते? ज्याने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केलाय, साधना केली, तपश्चर्या केली, भजन केलंय, कीर्तन केलंय, पारायण केलंय, करून घेतलंय. आलं का लक्षामध्ये? ज्याने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केला
त्याला पुण्यात्मा असं म्हटलं जातं. आणि असा पुण्यात्मा ज्या तिथीला देह सोडतो त्या तिथीला काय म्हणतात? पुण्यतिथी. अलग लक्षामध्ये, नाही तर एरवी सर्वांच्या पापतिथीच म्हणतात. आता लोक बरेच लिहितात कैलासवासी, वैकुंठवासी, बरोबर आहे की नाही? कारण दुसरं काही लिहायची सोय नाही, नरकवासी लिहिता येत नाही. अरे तू कोरोनाच्या काळामध्ये 85 कोंबड्याचा काटा काढला आणि म्हणतो माझ्या बापाची पुण्यतिथी. पुण्यतिथी कसली? त्याची पापच तिथी. पण आता लिहायची सोय नाही, कुठं लोक जगता काय लिहिता म्हणून आपण तसं लिहितो. लक्षात ठेव. पण ज्यांनी आपल्या जीवनात पुण्याचा संचय केला ते मात्र काय आहे? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची राजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी असे, किंवा गेल्या होऊन ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये ज्यांच्या कीर्ती राहिलेल्या, असे पुण्यात्मा आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपण त्यांचं नामस्मरण करायचं असतं. लक्षण त्यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. लक्षात लोकांना एकत्रित येण्यासाठी, एकत्रित भक्ती करण्यासाठी. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. किंवा पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. किंवा एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ विठ्ठल. आणि म्हणून असं म्हटलं जातं, ज्यांची तपश्चर्या असती, ज्यांची साधना असती, ज्यांचं तप असतं, जे गुणवान असतात, जे सत्यवान असतात, लक्षात ठेवा, सामर्थ्यवान असतात, अलग लक्षामध्ये, जे ज्ञानवान असतात, त्यांचे चेले सुद्धा पहिलवान असतात. बाबा ज्ञानवान म्हणून आपण सगळे पहिलवान. विठ्ठल प्रथम दिवशी, प्रथम संध्येलाच भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी वैशिष्ट्याने आपल्याला आढळून येतात की सगळ्यात संत मालिकेमध्ये जास्त आयुष्य कुणाला लाभलं? ते नामदेव महाराजांना लाभलं. अलग लक्षामध्ये. आणि आपल्या शिवलाल स्वामींना तर मला वाटतं 103 वर्ष झाले, म्हणजे त्याही पेक्षा जास्त आयुष्य नाही. अजून दुसरे संत शोधायला जाता कुठं? लक्षात आलं का? तर सर्वात जास्त आयुष्य लाभलेले बालभक्त असणारे, भक्ती संप्रदायाला पुढे नेण्यासाठी, भागवत धर्माला, वारकरी धर्माला, संप्रदायाला पुढे नेण्यासाठी पहिले भजनी कीर्तनकार. लक्षात असू दे, काय होते? पहिले भजन गाणारे होते, मग ते कीर्तनकार नंतरचे होते. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोला तारंग, कीर्तनी चढला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाईसे बोले कबीर. का? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे
पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होता. एवढंच नाही तर म्हणतात काय झालं, त्याचा पितांबर फेकला. अलग देव नाचायला लागला, पितांबर फिटला. मला वाटतं देवाचा पितांबर कीर्तनात फिटल्यापासून थोडी फजिती झाली मानलं जातं. तेव्हापासून कीर्तनकार लोक, एकाने प्रश्न विचारला, महाराज लोक उपरण का बांधतात? म्हणलं आपल्या कीर्तनात एवढी लोक रंगणार नाहीत, बरोबर आहे की नाही? कदाचित जर धोतर फिटलं तर फिटणार नाही, काळजी करू नका. तर एकाने अर्थ लावला की धोतर फिटू नये म्हणूनच पंचीने अगोदरच बांधून टाकतात. असा अर्थ नाही. ज्यावेळी तुम्ही उपारण्यानी कंबर बांधता, तुम्ही विशिष्ट नियमामध्ये कटिबद्ध होता, तुम्ही सावध राहता. सैनिक जसा आपली कंबर आवळून युद्धाला निघतो, तसा कीर्तनकार सुद्धा काय असतो, एक पाईकेच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, तो एक योद्धा असतो, तो एक वीर असतो. आणि म्हणून तू नेहमी सावध राहिला पाहिजे. म्हणजे नामदेवांच्या कीर्तनाचा एवढा मोठा महिमा होता असे असणारी नामदेव महाराज, की ज्यांनी संत साहित्यामध्ये स्वतःचं आत्मचरित्र प्रथम लिहिलं. लक्षात ठेवा, कुणी? नामदेव महाराजांनी स्वतःचं चरित्र प्रथम लिहिलं, त्याला आत्मचरित्र असं म्हटलं. नंतर चरित्र, नंतर आत्मकथन. आत्मकथन म्हणजे आत्ता अलीकडच्या साहित्यामध्ये आलं तो प्रकार आहे. त्याच्यात काही जे घडलं ते कसंही सांगायचं, त्याला आत्मकथन असं म्हटलं जातं. चरित्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून पाहून सांगी मांगीन लिहिलेले चरित्र असतं. आत्मचरित्र म्हणजे स्वतःचे अनुभव मांडलेले. पहिले स्वतःचं चरित्र सांगणारे, त्यानंतर पुन्हा पहिले संत चरित्र सांगणारे सुद्धा कोण होते? नामदेव महाराज होते. लक्षात ठेवा. बालभक्त असून, चरित्र सांगणारे असून, एवढंच नाही तर कीर्तनाची जी परंपरा आणली वारकरी संप्रदायामध्ये, ती नामदेव महाराजांनी आणली. एवढंच नाही तर कीर्तनात गाऊन कीर्तन करणं, भजनी कीर्तनकार, गायक कीर्तनकार, ही नामदेव महाराजापासून आलेली आपल्याकडे काय आहे? परंपरा आहे, भक्त शिरोमणी आहे. याच्याही पेक्षा ज्या काळामध्ये प्रचार प्रसारांची कसलीही साधनं नव्हती बाहेर जायला यायला, आलं का लक्षात? त्या काळामध्ये पंजाब पर्यंत जाऊन, गुमान मध्ये जाऊन, तिथं आपल्या भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची पताका काय केली? फडकवली. शिवाजी महाराज जसे आटके पार झेंडे फडकवले, तसंच त्याच पद्धतीने नामदेव महाराजांनी आजही शिखांच्या धर्मग्रंथामध्ये, गुरुसाहेब ज्या नावाचा त्यांचा तो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये जवळजवळ 54 हिंदी अभंग आहेत त्यांच्या. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून विठ्ठलाचे असे प्रेम भांडारी असणारे नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा प्रवास, प्रचार प्रसार कुठं केला? परराज्यामध्ये केला, परराष्ट्रामध्ये केला. दुसऱ्या ठिकाणी जिथं भाषा अवगत नव्हती त्यांनी भाषेचा अभ्यास केला, आलं का लक्षामध्ये? आणि तिकडे शिखांच्या भाषामध्ये, हिंदी याच्यामध्ये अभंग लिहिले. हे नामदेव महाराजांचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आजही त्या ठिकाणी गुमानला त्यांचं मोठं मंदिर बांधलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय म्हणतात, हे देवा, हा देह जाओ अथवा राहो.
मानवी देह देवा जावो अथवा राहो. तुम्ही म्हणता हे ठीक आहे, असताना भजन करता येईल, प्रतिज्ञा करता येईल, परंतु राहिलं तर ठीक आहे, पण गेल्यावर कसं भजन करणार? एकदा शरीराची राख झाल्यानंतर, आत्मा निघून गेल्यानंतर कसं तुम्ही भजन करणार? शक्य आहे का तुम्हाला? तर त्याचं कारण नामदेवराय सांगतात, ठीक आहे, देह जावो अथवा राहो. कारण हा जो आपलं एक शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पंचमहाभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ. पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश. संत महात्मे सांगतात की ज्यावेळी या शरीरातून हा प्राण जाईल, तर या शरीरामधून जी माती आहे ती पृथ्वीमध्ये मिक्सिंग होईल, आणि त्यामध्ये मिक्सिंग झाल्यानंतर संत महात्मे देव त्या भूमीवर काय करेन? चालत राहील. त्यावेळी मी ती ठिकाणी त्याची काय करीन? सेवा करीन. त्याचे पाऊल माझ्या अंगावर पडतील, मी त्याची सेवा करीन. बरं ठीक आहे, मग पाण्याचं काय? ज्यावेळी मी पाण्यामध्ये विलीन होईन, पाणी या तत्वामध्ये, अभय तत्वामध्ये, त्यावेळी ज्यावेळी लोक ब्राह्मण काका, संत महात्मे महाराज गंगेचं पाणी घेऊन देवाच्या पाद्यपूजेसाठी जातील ना, त्यावेळी अभिषेक घालताना मी गंगाजळ पवित्र त्या ठिकाणी होईल. म्हणजे पाण्याच्या रूपाने सुद्धा मी गेल्यावर काय करील? पुन्हा ईश्वराची सेवा करील. एवढंच नाही, अप, तेज, वायू. वायूचं काय? तर जशी आकाशामध्ये तुम्ही म्हणता पोकळी आहे, हवासारखी चालू आहे, हे विंजन ज्यावेळी माझे परमेश्वर परमात्मा त्या ठिकाणी बसतील ना, त्या ठिकाणी गुरु असतील किंवा ते असतील, तर त्या ठिकाणी त्यांना मी काय करेन? आपण फॅन लावतो ना, इंजन वारा घालतो, तसं मी त्या ठिकाणी काय करील? देवाला वारा घालीन, शीतल वारा देईल त्या ठिकाणी. मग विचारलं आकाशाचं काय करणार? ज्याप्रमाणे संपूर्ण आकाश पोकळी आहे, त्याप्रमाणे त्या आकाशामध्ये सुद्धा काय होईल? मी त्या ठिकाणी व्यापून राहील. आकाश हे गुण मी त्या ठिकाणी देणार आहे. बर, पुढे तेजाच्या बाबतीत काय? तेजाच्या बाबतीत सांगितलं की ज्यावेळी भगवंताच्या मंदिरामध्ये मूर्ती बसेल, सप्ताह चालू असेल, त्या ठिकाणी जी समई लावेल, पंथी लावलेली असेल ना, तिच्यातला जो उजेड असेल, जो प्रकाश असेल, जे तेज असेल, मी त्या ठिकाणी काय करीन? सर्व मंदिर प्रकाशमान करीन आणि ईश्वराची त्या ठिकाणी काय करीन? सेवा करीन. आलं का लक्षात? प्रसाद हा गुण मी मंदिरामध्ये होऊन राहीन, मोकळ्या हवेमध्ये होऊन राहीन. म्हणून माझा देह गेला तरी पुन्हा मी ईश्वराची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता आपल्याला कळालं की हा पंचमहाभूतांचा तेज आहे. पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश. बरोबर आहे ना? हे जर असेल तर समजा देहाच्या बाबतीत तर अनेक दोष आपल्याला माहिती आहेत का? नाही माहिती आहेत? बरोबर आहे की? घास गिळू सकता हाती नाही. बरोबर. हे शरीर कधी जाईल काय सांगता येते का? सांगता येत नाही. शरीरामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली अमासिका दिली मांगुली रे. शरीराचं रूप करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तुझं शरीर, तुझी घोंगडी कशी आहे? चांगली चांगली अमासिका दिली वांगुली रे. देवा तुझ्या बाबतीत स्वगत सचिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणाने विनली रे. देवा तुझं शरीर सच्चिदानंद या गुणाने युक्त आहे. लक्षात ठेव. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणाने विनली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली अमासिका दिली मांगुली रे. काम क्रोध त्रिगुणा विद्या पंचभूताने विनली रे. देवा आमचं शरीर काम क्रोध त्रिगुण
त्या पंचभूताने विनली रे काणोबा तुझी रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. आमच्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे विकार आहेत. लक्षामध्ये काम आहे, क्रोध आहे, त्रिगुण आहेत, रजगुण सत्वगुण तमगुण आहेत. तिन्ही सुद्धा गुण आमच्या शरीरामध्ये देवा तू दिलेली आहेस. आलं का लक्षामध्ये? एवढंच नाही तर पंचभूताने विनली रे पृथ्वी अप तेज वायू आकाश या 5 घटकांनी हे शरीर बनलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? काणोबा तुझी घुंगडी चांगली चांगली. आलं का? षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. तुझी घुंगडी कशी बघ, स्वगत सचिदानंद मिळवणी शुद्ध सुतोगुणाने विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा तुझ शोभले रे. आमची मात्र काम क्रोध त्रिगुण अविद्या पंचभूताने विनली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. कोणतेही पदार्थ रात्रीच्याला खा, दुसऱ्या दिवशी त्याचा सुगंधही काही नाही, ते खराब होऊन जातात. लक्षात ठेवा. दुर्गंधी येते त्याची, लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. काणोबा तुझी घुंगडी चांगली चांगली आम्हासी काढली अंगुली रे. देवा एवढंच नाही, याच्या पलीकडे आमची घुंगडी बघ कशी. षड विकार षड वैरी मिळोनी. कशी आहे? षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रयाने विनली रे. षड विकार आमच्या ठिकाणी काम क्रोध मोह मद मत्सर हे सगळे दोष आमच्या ठिकाणी आले, आमच्या शरीरामध्ये आले. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिधली रे. आपल्याला पाहत 2 कान 2 नाकफोड्यात तोंड 2 डोळे. आलं का लक्षामध्ये? 2 कान आणि आणखी 2 अशी 9 ठिकाणी फाटलेले आमचं काय शरीर आहे. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिधली रे. काणोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. एवढंच नाही, इसतन धन की कोण बराय. काय मोठेपणा आहे शरीराचा. देखत नयनों में मिट्टी मिलाई राम. सतन धन की कोण बराई. बाल जले जैसी घास की पोली हड्डी जले जैसी लकड़ी की मोली. देखत नयनों में म्हणजे आपल्या अंगावरचे केस हे गवताच्या वळलेल्या पेंढीप्रमाणे जळतात, आपली हाडं ही लाकडाप्रमाणे जळतात. काय या शरीराचा मोठेपणा आहे. अपने खातिर महल बनाया. अरे आपल्यासाठी मोठा बंगला बांधतो आपण, मोठमोठ्या इमारती बांधतो. अपने खातिर महल बनाया आप ही जाके जंगल सोया. शेवटी आपल्याला त्या घरात कुणी जाळत नाही. लक्षात ठेवा. आपल्याला कुठे जावं लागतं? शेवटी चौघाच्या खांद्यावर माशांभूमीमध्ये जावं लागतं. अपने खातिर महल बनाया आप ही जाके जंगल सोया. देखत नयनों में मिट्टी मिलाई राम. इस
सतन धन की कोण भराई, सतन धन की कोण भराई. काही या शरीराचा मोठेपणा आपण धरायचा नाही. लक्षात ठेवा, क्षणभंगूर कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, शरीर दुःखात नाही क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सोडा सावध तोडा माया आशा. काही नचले मगे पुढे गळा पडेल फासा, हार हो का ओळसा. म्हणजे असं असणार हे शरीर. लक्षात ठेवा, शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे तार. नाही पवित्र शरीराचे, शरीरासारखा पवित्र या जगामध्ये काहीच मानलं गेलेलं नाही. कारण जन्माला येताना 12 दिवस विटाळ आणि गेल्यानंतर सुद्धा 10 दिवस होता. फार 13व्या 14व्याच्या नंतर मग लोकांमध्ये जाते. आलं का लक्षामध्ये. आणि म्हणून शरीराच्या बाबतीमध्ये मात्र आपल्या लक्षात आलं असेल की कधी जाईल काही याच्याबद्दलच काही सांगता येत नाही. मातेची या उदर कोहरी, पचवणी विष्टेच्या दातरी, उपजवणी नवमासवरी, जन्म जन्मोनी जन्म जन्मोनी मरती. कधी कधी गाईच्या उदरात येतानाच काही काही मरतात त्या ठिकाणी. आलं का लक्षामध्ये. एवढंच नाही तर आणखी शरीराचे असे बरेच दोष आहेत पहा. आलं का लक्षामध्ये. हा देह नाशिवंत
हा देह नाशिवंत मळमूत्राचा पांढरा वरी चर्म घातले रे टकाचा सांगा दुर्गंधी अमंगळीचा पांढरा स्मरे त्या हरिहारा शरण जाय गोविंदा. एक आई आपल्या मुलांना उपदेश देहाच्या बाबतीमध्ये करते, लक्षात ठेवा. आणि म्हणून या देहाच्या मुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. देहाच्या मुळे आपल्याला सुख दुःख प्रारब्ध संचित सर्व काही याच्या पाठीमागे इथं लक्षात ठेवा. जीव वेगळा आणि देह हा वेगळा आहे, पण माणसाला खूप त्याचा अभिमान असतो, लक्षात ठेवा. आपल्या गाडी बंगल्याचा सगळ्याचा अभिमान असतो, लक्षात ठेवा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. 2 दिवसाची दुनिया छाती फुगून तू चालू नको रे. या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे. सज्जनांचा संतांचा नको अपमान करू भल्या माणसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. धन लोभिते सारे दिसतील रेठाई ठाई. तुझ्यात कोणी संतीला अंतकाळी येणार नाही. सन्मार्गी असलेल्या गरिबांना दान करू भल्या माणसा. नको अभिमान करू भल्या माणसा. म्हणजे माणसाने अभिमान करू नये विनाकारण. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, माझ्याकडे एवढी संपत्ती, तुझ्या बरोबर ते काहीच येणार नाही, लक्षात ठेवा. ही तुझी धन दौलत बंगला माडी आणि शेतीवाडी. ही तुझी धन दौलत बंगला माडी आणि शेतीवाडी. सारे राहील येते तुझ्या आवडीची मोटार गाडी. ह्याच्या पुढे जाऊन या तुझ्या नेत्रांना सदा सत्याचा मार्ग दिसावा. काम क्रोध सारे याचा गंध मुळीच नसावा. येताना घेऊन आलासे काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू. जीवनाचा तुमच्या आवडीची
मालकीची गाडी असेल, मोटार असेल, बंगला असेल, सर्व तिकडे राहावं लागेल, पण तुम्हाला मात्र मुक्कामाला मशानभूमीमध्येच जावं लागेल. आलं का लक्षामध्ये? जीवनाचा कधीही भरवसा नाही, लक्षात असू द्या गोष्ट. रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का. एवढंच नाही, हे आपलं घर काय आहे, आपलं स्वतःच नाही, पंचमहाभूतांचं आहे. जसं भाड्याचं घर कधी खाली करावं लागतं, बरोबर आहे की नाही? म्हटल्या बरोबर तसं आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए तुझसे खुशियाँ गम के सांचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी ना दौलत न ताकत. ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदल जाएगा. जिंदगी एक किराए का घर है, ना एक दिन बदलना पड़ेगा. मग जब तुझको आवाज दी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ये भाई बंदा बहन साले सब साथी है जी के जीते. अपने आंगन से उठना पड़ेगा, अपने आंगन से उठना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है. एक दिवस आपल्याला हे घर सोडून जाणार. तुम्ही किती कमवा, काही कमवा, तूने जो कमाया कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आएगा और खाली हाथ जाए. तुम्ही किती कमवून ठेवा, पण ती शेवटी
पाठीमागच्याला दुसऱ्याला जाते, स्वतःला त्याचा उपभोग घेता येईल याची गॅरंटी देता येत नाही. हे शरीर कधी जाता येईल सांगता येत नाही. आणि म्हणून या शरीरामध्ये अनेक प्रकारचे काय आहेत दोष आहेत. पण हे जरी असलं तरी पण या शरीरामध्ये अनेक प्रकारचे गुण पण आहेत. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साधे केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर सुखाचे घोषले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद याची जन्मी घडे देवाचे बंधन, जन्मी घडे देवाचे भजन. जन्मी घडे देवाचे भजन. असं आपलं हे शरीर चांगले लक्षात ठेवा. या शरीराच्या माध्यमातून आपल्याला काय पुण्य कर्म करता येतं लक्षात असू द्या. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात देह जाऊ
महात्मा त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतात देवाकडे. लक्षात आलं? काय प्रतिज्ञा करतात? देवा, देहाचे गुण तुम्हाला कळले, देहाचे दोष कळले, त्याच्यापेक्षा गुण काय आहेत? जास्त आहेत. लक्षात ठेवा. याची जन्मी घडे देवाचे भजन, किंवा देवे दिला देव भजना गो मला, तो या झाला फाटा बाधिकेचा. काही लोकांना हा देह कळाला, काहीला कळाला पण मिळाला नाही, काही मिळाला पण कळाला नाही, काहींना मिळाला नाही, काहींना कळाला नाही, काहीला मिळाला आणि कळाला. स्वर्गातल्या देवाला मनुष्य देह मिळाला नाही, पण त्याचं महत्व कळालं. स्वर्गीचे यामर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. म्हणजे त्यांना कळालं. ऐकलं का? त्यांना कळालं पण मिळाला मात्र नाही. काहींना मिळाला, पार्श्वाधिकांना मिळाला का? नाही. कळाला का? नाही. पण काही संत महात्म्यांना मात्र तो कळाला, मिळाला. काहीला कळाला नाही, मिळाला नाही. जे नाना प्रकारच्या व्यसनामध्ये गुंतलेले आहेत, हा अमृताचा चाललेला हा सागर वाहणारी ही गंगा, अखंड हरिनाम सत्यातून याच्यात त्यांना स्नान करता आलं नाही, या गंगेचा आस्वाद घेता आला नाही, याच्यामध्ये भक्तिरसामध्ये सुस्नात होता आलेलं नाही, म्हणून त्यांना हा देह कळाला नाही, मिळाला नाही. त्यांना फक्त एकच रस कळला, तो म्हणजे मदिरा रस. विठ्ठल तसे देहाचे प्रकार पण आहेत. स्थूल देह आहे, आपण ज्याला बोलू शकतो, दिसतो आपल्याला, त्याला स्पर्श करू शकतो, बरोबर आहे? स्थूल देह. सूक्ष्म देह आपण तो फक्त जाणू शकतो. एक स्थूल आणि सूक्ष्म असाही देह आहे. लक्षात ठेवा. पण जरी असा असला, देवा असताना तर मी प्रतिज्ञाच केलेली, शपथ घेतलेली आहे. का? देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. दृढ म्हणजे एखाद्या गोष्टीचा ठाम निश्चय, त्याच्यापासून पुन्हा पाठीमागे हटायचं नाही, फिरायचं नाही, सरायचं नाही, पळून तो मुळीत जायचं नाही, पक्षांतर करायचं नाही. म्हणजे निष्ठा, एक निष्ठा, एकच निष्ठा शेवटपर्यंत. त्याला ठाम दृढ असं म्हटलं जातं. एखाद्याला विचारलं मदत करणार का, तो तारी नक्की करणार. करणार म्हणजे करणार. ठाम पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंग ज्याचा पांढरा रंग आहे. भगवान श्रीकृष्ण गायीच्या मागून येताना किंवा गायी बरोबर जाताना त्यांच्या अंगावरती गोकुळामधली धूळ ओढायची, पांढऱ्या रंगाची असणारी माती, आणि त्याच्यामुळे तो सावळा असणारा कृष्ण पण पांढरा दिसायचा. आलं का लक्षात? पांडू नावाचा रंग म्हणजे पांढरा रंग ज्याचा आहे, शुभ्र रंग आहे, उजाळ रंग आहे, प्रकाशमान ज्याचा रंग आहे, जो प्रकाशमान देव आहे. आलं का लक्षामध्ये? तो पांडुरंग परमात्मा, तो विठ्ठल परमात्मा. आलं का लक्षामध्ये? पांडुरंगी दृढ निष्ठेने, एकचित्तेने, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण परी. ज्ञानेश्वर महाराजांनी पण प्रतिज्ञा केलीच ना, केली नाही का? ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ना, तरी अवधान एक वेळ दिजे, त्याने सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. माझी ही प्रतिज्ञा आहे ना, बरोबर आहे की नाही? तिथेही प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञेचे अनेक प्रकार आहेत. पहा व्यवहारात, राजकारणामध्ये लोक प्रतिज्ञा करतात, आमका आमका निवडून आल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही, दाढी करणार नाही. काही लोकांचे आहेत ना प्रतिज्ञा, तुम्ही पहा, निवडून आल्याशिवाय